Good morning, children. In previous class, we started worksheet, no? July and August worksheet. First main I have given Varnamala, A se Shra tak likhiye. This main you have to practice perfectly. Now second main, see same book only you have to continue. Okay? July, August worksheet. This is worksheet also and revision also same. Okay? Revision है worksheet. Worksheet ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನೇ revision ಅಂತ practice ಮಾಡಬೇಕು. Write date also. In previous class I have given first main, no? Now today write second main. Leave one line and continue in that same page only. Okay? Second main. A से अहा की मात्रा लगाकर शब्द लिखिए. अ से आहा की मात्रा लगाकर अದಿಂದ ಆಹಾವರೆಗೂ ಮಾತ್ರೆಯನ್ನ ಹಚ್ಚಿ ಅದರಿಂದ ನಾವು ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಓಕೆ, ರೈಟ್ ಬಿಲೋ ಸ ಹಾಫ್ ವ ಫುಲ್ ಸ್ವರ್ मात्रा and last column शब्द. स्वर मात्रा शब्द. फर्स्ट वन अ के लिए कोई मात्रा होती है? नहीं. अ के लिए मात्रा नहीं होती. डैश. विदाउट सिंबल हीरो वर्ड्स ಹೇಳಿ. घर, नल, रथ, अजगर, कमल, नयन, बहस, बर्तन, बरगद ಇದೆಲ್ಲ ವಿತೌಟ್ ಸಿಂಬಲ್ ಇರೋ ವರ್ಡ್ಸ್. ಇನ್ ವರ್ಕ್ಶೀಟ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್ 2 ವರ್ಡ್ಸ್. ನೀವು ಬೇರೆ ವರ್ಡ್ಸ್ ಬರೀಬಹುದು. घर, कमल. now next आ की मात्रा. आखी मात्रा कौन सी थी? वन स्टैंडिंग लाइन आफ्टर व्यंजन. ओके, आदिंದ ಲೆಟರ್ಸ್ ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ? हाथ, नाक, कान. ओके, हियर आई हैव गिवन काला, काला, काला. नेक्स्ट वन माला, काला, माला. वन लेटर ಆಕೆ ಮಾತ್ರ ಇದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ हाथ, नाक, कान. ओके, डाल ಇದೆಲ್ಲ आकी मात्रा इरो वर्ड्स. नाउ थर्ड वन छोटी की मात्रा बिफोर व्यंजन, व्यंजन के पीछे. छोटी की मात्रा इरो वर्ड्स ಯಾವ್ಯಾವುದು? चिड़िया, किताब, किल. ओके, हियर आई हैव गिवन चिड़िया. बोथ च एंड ड छोटी की मात्रा. चिड़ी या य के लिए आ की मात्रा. चिड़िया, किताब, किसान. ओके, किताब. बड़ी की मात्रा आफ्टर व्यंजन. टेक्स्ट बुक ಅಲ್ಲಿ ಇದು ಟಚ್ ಆಗಿರಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನೀವು ಟಚ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ ಬರಬೇಕು. ದಿಸ್ ಒನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಟಚ್ ಇಟ್ ಅಂಡ್ ರೈಟ್. नेक्स्ट बड़ी के मात्रा इरो यावुदिದೆ? नीला, पीला. ओके, पीला I will give here पीला. पीला means yellow. and भीड़, भीड़, नीड. नीड ಅಂದ್ರೆ ನೆಸ್ಟ್. ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ. ಭೀಡ್ ಅಂದ್ರೆ ಕ್ರೌಡ್. ತುಂಬಾ ಜನರು, ತುಂಬಾ ಕ್ರೌಡ್ ಇರೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಜನರಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕ್ರೌಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಭೀಡ್ ಅಂತಾರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ. आज भीड़ है बाजार में ಅಂತಂದ್ರೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ತುಂಬಾ क्राउड ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ओके, दिस फोर आ ई ई. अ के लिए कोई मात्रा नहीं होती. घर, कमल.
आ के लिए आफ्टर व्यंजन वन स्टैंडिंग लाइन, काला माला. छोटी ई के लिए बिफोर व्यंजन चिड़िया किताब. नाउ बड़ी ई के लिए आफ्टर व्यंजन पीला भीड़. ओके, यू पॉज इट एंड कंप्लीट चिल्ड्रन. नाउ ऊ की मात्रा. ऊ के लिए बिलो द व्यंजन. ओके, ऊ ಮಾತ್ರ ಇರೋ ಯಾವ್ಯಾವ್ದಿದೆ? ಫುಲ್ ಇದೆ, ಗುಲಾಬ್, ಸುಬಹ. ಓಕೆ, ಹಿಯರ್ ಹೂ ನೀವು ಯಾವ್ದು ಬರೀಬಹುದು, ऊ छोटी ऊ के ಮಾತ್ರ ಇರೋ ವರ್ಡ್ಸ್ ಇರಬೇಕು. ಗುಲಾಬ್, ಸುಬಹ. ಗುಲಾಬ್ ಏನಿರೋ, ಸುಬಹ ಏನಿ ಮಾರ್ನಿಂಗ್. गुलाब सुबह. बड़ी ऊ की मात्रा बिलो द व्यंजन झुककर. छोटी ऊಗೆ ಫಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ ಬರುತ್ತೆ, ಬಡಿ ऊಗೆ ಫಸ್ಟ್ ಸರ್ಕಲ್ ಕೊಟ್ಟು ಬರೀಬೇಕು. बड़ी ऊ की ಮಾತ್ರ ಇರೋ ವರ್ಡ್ಸ್ ಯಾವುದು? ಸೂರಜ್. ಓಕೆ, झूला, फूल, झूला, and one more word is food. You can see second standard textbook also. In that so many words are there. Till O की मात्रा और lesson इतना अल्ली तुम्बा words ಇದೆ. Okay. Now next रू की मात्रा. रू की मात्रा में small c. ಕೆಳಗಡೆ ವ್ಯಂಜನ್ ಕೆಳಗಡೆ small c ಕೊಡಬೇಕು. ಯಾವ್ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ? ರೂ की मात्रा ಇರೋ words कृष्ण ಬರುತ್ತೆ, कृषक, मृग, मृग, कृषक, कृषक, मृग, कृषक, मृग. मृग यानी डीर, कृषक यानी फार्मर. नाउ ए की मात्रा रू आफ्टर ए. ए के लिए व्यंजन के ऊपर वन मात्रा. ओके, वन मात्रा ಕೊಡಬೇಕು. ए की मात्रा दैट व्यंजन के ऊपर, व्यंजन ಮೇಲೇನೆ ಇರುತ್ತೆ. ಅಂತದ್ದು ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ? सेब, केला, मेला. सेब, केला. Okay. Now this one, see a छोटी ऊ की मात्रा बिलो द व्यंजन गुलाब, सुबह. बड़ी ऊ की मात्रा बिलो द व्यंजन झुककर, झूला, फूल. रू की मात्रा बिलो द व्यंजन रू की मात्रा कृषक, मृग. ए की मात्रा मीन्स अप व्यंजन के ऊपर एक मात्रा सेब, केला. सेब अंद्रे एप्पल, केला यानी बनाना. नाउ नेक्स्ट आई. आई, ओ, औ, आहा. आई के लिए कौन सी मात्रा होती है? व्यंजन के ऊपर दो मात्राएं, व्यंजन के ऊपर ये रहता है. ओ के लिए व्यंजन के बाद में वन लाइन वन मात्रा. औ के लिए व्यंजन के बाद में वन लाइन टू मात्रा. अम के लिए अप वन डॉट, आहा के लिए साइड टू डॉट. दीज आर मात्राएं. नाउ ಇದರಿಂದ ಆಗೋ ವರ್ಡ್ಸ್ ಯಾವ್ಯಾವುದು? ಐ से स्टार्ट होने वाले वर्ड्स नौ, सॉरी, पैर, सैर. ओके, राइट टू वर्ड्स. पैर, पैर यानी लेग, सैर यानी वॉक. हम सैर के लिए जाते हैं शाम को, मीन्स ನಾವು ಸಾಯಂಕಾಲ ವಾಕ್ ಹೋಗ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ. पैर, सैर. नाउ नेक्स्ट ओ की मात्रा. ओ की मात्रा मीन्स व्यंजन के बाद में वन लाइन वन मात्रा. ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ? ಓ ದಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋ ವರ್ಡ್ಸ್ कोयल, मोर, शोर. शोर यानी गलाटे. आमेले डोल.
Okay, we will write more. More any peacock. Koyal any cuckoo. Now next, औ की मात्रा. औ sound इरो words ಯಾವ್ದು ಬರುತ್ತೆ? ಕವ್ವ, ಔರತ್, ಆಮೇಲೆ ಇನ್ನು so many words ಬರುತ್ತೆ. We'll write ಕವ್ವ, ಔರತ್. Now last split one की मात्रा. Words ಅಂದ್ರೆ अंक, अंडा बरुते, बंदर बरुते, ओके, बंदर, अंडानु बरुते, डंडा बरुते. आहा के लिए मीन्स अप साइड टू डॉट मीन्स नमः, पुनः, प्रातः. पुनः मीन्स अगेन, नमः मीन्स सल्यूट, नमस्ते. अंडरस्टूड? ऐ के लिए व्यंजन के ऊपर दो मात्राएं पैर, सैर. और के लिए औ के लिए ओ के लिए 1 लाइन 1 मात्रा कोयल, मोर. औ के लिए 1 लाइन 2 मात्रा कौवा, औरत. अम के लिए अप 1 डॉट अंक, बंदर. आहा के लिए साइड 2 डॉट पुनः, नमः. Pause it and complete, children. Now next main, third main. ಬಾರಾಖಡಿ ವರ್ಕ್ಶೀಟ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋದೇ ಬರಿಬೇಕಂತ ಇಲ್ಲ. ಎನಿ ಬಾರಾಖಡಿ I will give. Okay, any ಬಾರಾಖಡಿ you have to write. Your worksheet I have given 3 ಬಾರಾಖಡಿ, that only you will write. Okay, ಯಾವ ಬಾರಾಖಡಿನೂ ಕೇಳಬಹುದು. You practice all ಬಾರಾಖಡಿ. ಬಾರಾಖಡಿ first one, write heading ಬಾರಾಖಡಿ, leave 1 line and write below only. In one book only you have to continue, children. And homework is compulsory, children. If you didn't do, I will not give internal marks. Okay, first we'll write ka ಬಾರಾಖಡಿ. Ka, ka, give one finger space and write ki, ki. Ka, ka, ki, ki. Ku, ku, kru. Ke, kai. Ko, kau. Kam, kaha. Ka, ka, ki, ki. Ku, ku, kru. Ke, kai. Ko, kau. Kam, kaha. Now second one, ga ಬಾರಾಖಡಿ. Ga, ga. After mention 1 line. E 1 line, E 1 line ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದೆ. This is ಆ की ಮಾತ್ರ. This is ga. Okay, confusion ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ ಎರಡು ಲೈನ್ ಯಾಕೆ ಅಂತ. See, this is ga full. We have, if we have given ಆ की ಮಾತ್ರ ga. Gi, gi. Gu, gu. Gru, gru ಗೆ small c. Ge, gai. Go, go. And when you writing ga, no, see here in the 2 lines ilidre, see this one you have to write small.
and one line is ದೊಡ್ಡದಿರಬೇಕು. This one you have to write small, not too small like that. Okay, ಇದು ಈ ತರ ಫುಲ್ ಬರಿಬಾರ್ದು ಗ. This is not ಗ, ಈ ತರ ಬರಿಬಾರ್ದು. This one you have to write small and this one wrong. Okay, ಈ ತರ full line touch ಮಾಡಿ ಬರೆದ್ರೆ wrong. Till here only you have to write. ಗೌ, ಗಮ್, ಗಹ. ನೋಡಿ ಎಲ್ಲಾನು ಚಿಕ್ಕದಿದೆ, ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಚಿಕ್ಕದಿದೆ, ಈ ಲೈನ್ ಗಿಂತ ಚಿಕ್ಕದಿರ್ಬೇಕು. ಗ, ಗ, ಗಿ, ಗಿ, ಗು, ಗು, ಗ್ರು, ಗೆ, ಗೈ, ಗೋ, ಗೌ, ಗಮ್, ಗಹ. Now next ಟ ಬರುತ್ತೆ. ಟ, ಟ, ಟಿ, ಟಿ, ಟು, ಟು, ಟ್ರೂ, ಟೆ, ಟೈ, ಟೋ, ಟೌ, ಟಂ, ಟಹ. ಟ, ಟ, ಟಿ, ಟಿ, ಟು, ಟು, ಟ್ರೂ, ಟೆ, ಟೈ, ಟೋ, ಟೌ, ಟಂ, ಟಹ. ಏನೇ ಬಾರಕಡಿ ಆಗಿಲ್ಲ ಇನ್ ದ ಟೆಸ್ಟ್. ಓಕೆ, ಟೆಸ್ಟ್ ಇರೋದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಅಲ್ಲ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಇರಬಹುದು. ಓಕೆ, ವಿಲ್ ಗೆಟ್ ಸರ್ಕ್ಯುಲರ್. ಓಕೆ, FA1 ಟೆಸ್ಟಿಗೆ ಏನೇನಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಯ್ತಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಮತ್ತೆ ಸೆಕೆಂಡ್ ಲೆಸನ್ ಇರೋದು. ಓಕೆ, I will give portion after this lesson. Okay, after this worksheet I will give portion. Now after this fourth main, शब्दार्थ, शब्दार्थ लिखिए. First one, Jagat. And when you writing your test paper answer, no, you have to write English meaning and Hindi meaning both. ಬರೀ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀನಿಂಗ್ ಬರೆದ್ರೆ ಹಾಫ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಬೋತ್ ಎರಡು ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಹಾಫ್ ಮಾರ್ಕ್ಸ್. ಕನ್ನಡ ಮೀನಿಂಗ್ಗೆ ಹಾಫ್ ಮಾರ್ಕ್ಸ್, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀನಿಂಗ್ಗೆ ಸಾರಿ ಹಿಂದಿ ಮೀನಿಂಗ್ಗೆ ಹಾಫ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀನಿಂಗ್ಗೆ ಹಾಫ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ಬೋತ್. ಸಂಸಾರ್, वर्ड. सेकेंड वन, जगत यानी संसार, वर्ड. गलती, गलती, गलती यानी भूल, मिस्टेक. बड़ी की मात्रा ಕೊಡಬೇಕು. भूल, मिस्टेक. MISTAKE, मिस्टेक. गलती यानी भूल, मिस्टेक. दया, दया यानी करुणा, करुणा. नगे आखिर मात्रा ना. दया, करुणा, TT, TI, TY.
Fourth one. शांति, अमन, अमन, शांति, अमन, पीस, PEACE, पीस, शांति, अमन, पीस. Fifth one. विनती, विनती यानी प्रार्थना, प्रेयर. ಪ್ರಾರ್ಥನಾ, ರಗೆ ಥ ಬಂದಾಗ ಮೇಲೆ ಕರ್ ಕೊಡಬೇಕು. ಓಕೆ, ವಿನತಿ, ಪ್ರಾರ್ಥನಾ, ಪ್ರೇಯರ್. Sixth one. स्वामी, स्वामी, मालिक, लॉर्ड, LORD, लॉर्ड, स्वामी, मालिक, लॉर्ड. Seventh one. See, ಅಲ್ಲಿ ಸೆವೆಂತ್ ಒನ್ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ನಿಜ, ದಟ್ ಇಸ್ ಸಾರಿ, ನಿತ, ನಿತ, ತ ರೈಟ್ ದೇರ್. ಓಕೆ, ನೀತ. ಅಲ್ಲಿ ವೈಟ್ನರ್ ಹಚ್ಚಿದ್ದೆ, ಬೈ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿ ಅಲ್ಲಿ ಬರ್ದಿಲ್ಲ. ಓಕೆ, ನಿತ, ದಟ್ ಇಸ್ ನಿತಿ ani ರೋಸ್. ರೋಸ್ ಮೀನ್ಸ್ ಎವ್ರಿ ಡೇ. Now eighth one. I will write here, see. Eighth one, last, बालक, बच्चे, च हाफ च को एक मतलब बच्चे यानी चिल्ड्रन, चाइल्ड also. So you make it children, children. Child means one. Okay. In worksheet alli nanu child kottidini. You have to make it children. Bacha, balak, bacha. Kotre child you can write. Otherwise write children. Here child, Aryan, children. Balak, bache. Children. Balak any one boy also like that, but you have to write here. If you written here bacha means write child. If you written here bache means you have to write children, plural form. Okay. Now once again you see. शब्दार्थ लिखिए. जगत, संसार, वर्ल्ड. गलती यानी भूल, मिस्टेक. दया यानी करुणा, पिटी. शांति यानी अमन, पीस. विनती यानी प्रार्थना, प्रेयर. स्वामी यानी मालिक, लॉर्ड. नित्य यानी रोज, एवरीडे. And eighth one, बालक, बच्चे यानी चिल्ड्रन. ओके, in next class ಅಲ್ಲಿ next main ಕೊಡ್ತೀನಿ, fifth main. Okay, fifth and sixth main, last two mains are there. Today's homework. This is assignment 11. Assignment 11. You all written in last class, last homework question answers, no? That before you have written meanings and
learn and write second main from July and August worksheet one time. Understood now what I have given? Second main from July and August. Okay, today which main I started? Second main no. अ से आहा की मात्रा लगाकर शब्द लिखिए. That mean you have to write one time in your homework book and one page. Copywriting. One page copywriting. That is third page. Okay, third page that is. Here. Here first page already written without symbol words ಇದೆ copywriting ಅಲ್ಲಿ you can read that those words and second page aaki matra wale words ಇದೆ is here that second main I have given in the worksheet no same only aaki matra wale words. Now today you have to write third main. Okay, third page, sorry, third page choti ki matra wale words, page number 4. Okay, page number 4 means you have to finish it till 4th page. Okay, and trace it. Okay, first 2 lines you have to trace. These 2 lines you have to trace it and write below as it is. Use sharp pencil. You have to use pencil only. Sharp pencil itkondo neatagi bariri. Okay, once again I will read, see these words: dil, mil, ravi, kavi, kitab, nikat, cheel, jheel, pari, hari, rani, city. Okay, they have given in the meanings also. See, dil yani heart, mil yani meat, ravi yani ravi, sun also is there. Okay, kavi yani poet, kitab yani book, nikat yani near, cheel yani kite, jheel yani lake, pari yani fairy, hari yani green, queen yani rani yani queen, city yani prison. Okay, ಇಷ್ಟು ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಓದಿ. ಓಕೆ, ನ್ಯೂ ವರ್ಡ್ಸ್ ನಿಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. Okay children, and complete this and we will come this after this leave one line, we'll start next main here only. Okay, in the next class. Thank you children.